Good morning. Today we'll start with the new point, that is classification of the steel. Means how these steels are classified into different types. Okay. First of all, we should know what is meant by steel. Steel म्हणजे काय? Steel is nothing but it's an alloy of iron and carbon, and in which percentage of carbon is always less than 2%. Okay, in this particular book you are able to see that percentage of carbon written, that is 1.5 or less than that. Okay, but we can take it up to the 2%, not beyond that. Okay, कुठल्याही स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण जे आहे हे 1.5 to 2% पर्यंत असू शकतं, 2%पेक्षा जास्त नाही. तर 2%पेक्षा जास्त जर कार्बन झाला अलॉय मध्ये तर त्याला आपण कास्ट आयर्न म्हणतो. ओके, so just keep this particular point in your mind very clearly. Steel is an alloy of iron and carbon, and in which percentage of carbon maximum about 1.5 to 2% is present. ओके, म्हणजे फक्त कार्बन कंटेंट हा एकमेव फरक आहे असा नाही आहे, तर बाकीचे आणखीन काही फरक किंवा डिफरन्सेस तुम्हाला बघायला मिळतील. ओके, सी वन मोर थिंग वी शुड कीप इन माइंड. In the steel, as you are going to increase the percentage of carbon, then automatically the hardness and toughness of the steel increases. Okay, जसं जसं आपण बघतो की एखाद्या स्टीलमध्ये जर कार्बनचं प्रमाण वाढत गेलं तर त्याच्यामध्ये हार्डनेस आणि टफनेस ही सुद्धा प्रॉपर्टी वाढत जाते. ओके, दिस हार्डनेस अँड टफनेस गोज ऑन इन्क्रीजिंग, राईट. कार्बन कंटेंट cannot be increased in the metal in chemically combined from beyond 1.5%. 1%, 1.5% किंवा 2% पेक्षा जास्त आपण कार्बन ठेवू शकत नाही किंवा ठेवत नाही. असं का? कारण की त्याच्या पाठीमागे रिझन आहे. कारण त्याच्यापेक्षा जर 2% पेक्षा जर जास्त कार्बन आपण जर स्टीलमध्ये घेतला तर तो काय होतो, देन इट विल बिकम द कास्ट आयर्न. ओके, आणि कार्बन स्टील डायरेक्टली कास्ट आयर्न मध्ये कन्वर्ट होतो. मग आपण त्याला स्टील म्हणूच शकत नाही. ओके, जर कार्बनचं पर्सेंटेज 2%पेक्षा कमी ठेवलं किंवा 1.5 पेक्षा कमी ठेवलं तर आपण त्याला स्टील म्हणतो, पण त्यापेक्षा जास्त जर असेल तर तो कास्ट आयर्न असतो. ओके, keep this particular point in your mind very clearly. Now see how this particular classification we have done. आपण जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे ते कुठल्या बेसिसवरती केलंय? कधीही आपण एखाद्या कुठल्याही गोष्टीचं म्हणा जे क्लासिफिकेशन करतो ते कुठल्या ना कुठल्या क्रायटेरियाच्या बेसवरती करतो. म्हणजे कुठेतरी त्याला बेस असतो आणि त्या बेसला आपण कन्सिडर करूनच आपण काय करतो, क्लासिफिकेशन करत असतो. तर इथं सुद्धा सेम फंडा आपण यूज केलेला आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये दिस पर्टिक्युलर स्टील आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस क्रायटेरियाज. वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. क्रायटेरिया म्हणजे काय, काहीतरी बेसलाईन आहे ज्या पर्टिक्युलर पॉईंटच्या आधारावरनं आपण याला काय करतो, क्लासिफाय करतो. तर पहिला पॉईंट आहे आपला ज्याच्यावर बेसवरती आपण याला क्लासिफाय केलं ते म्हणजे अमाऊंट ऑफ कार्बन, राईट. म्हणजे त्या स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे त्या बेसवरती सुद्धा आपण याला क्लासिफाय केलं. ओके, that means how much percentage of carbon is present in the steel. On that basis we have classified steel into different types. Number one, on the basis of amount of carbon. Number two, second classification आहे amount of alloying elements and carbon. म्हणजे दुसऱ्या केसमध्ये काय, कार्बन किती आहे आणि दुसरे अलॉइंग एलिमेंट किती आहेत त्या बेसवरती पण आपण क्लासिफाय केलं. याची सब टाईप आपण नंतर बघूया, फक्त पहिल्यांदा क्रायटेरिया समजून घेऊ. थर्ड वन इज अमाऊंट ऑफ डिऑक्सिडेशन. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टीलमध्ये डिऑक्सिडेशन किती होतं त्या बेसवरती आपण क्लासिफाय केलं स्टील्सला. देन ग्रेन कॉर्सनिंग कॅरेक्टरिस्टिक. कॉर्सनिंग म्हणजे खरबडीतपणा. ज्या स्टीलमध्ये असणारे जे काही ग्रेन्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत तर ते खरबडीत किती आहेत किंवा वेव्हीनेस त्यांच्यामध्ये किती आहे त्या बेसवरती पण आपण याला क्लासिफाय केलं. Then next one is method of manufacture. Method of manufacture means how you manufacture this particular steel. या स्टीलला तुम्ही कसं मॅन्युफॅक्चर केलं, त्याची मेथड कोणती होती त्या मेथडवरती पण आपण क्लासिफिकेशन करतो. देन डेप्थ ऑफ हार्डनिंग. वॉट एव्हर द स्टील वी हॅव, हाऊ मच अमाऊंट ऑफ हार्डनिंग डेप्थ दॅट मटेरियल इज हॅव्हिंग, दॅट ऑन दॅट बेसिस ऑल्सो वी हॅव क्लासिफाईड इट. म्हणजे तुम्ही एखादं स्टील आपल्याकडे आहे तर त्या स्टीलची हार्डनेस किंवा हार्डनिंग डेप्थ, डेप्थ म्हणजे खोली, किती खोलपर्यंत ते हार्ड झालेलं आहे ते पण आपण बघणार. देन नेक्स्ट वन इज फॉर्म अँड यूज. त्याचा साईज, शेप कसा आहे, त्याचा वापर कसा केला जातो. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पॉईंट विच वी हॅव टू कीप इन माइंड. फॉर्म अँड यूज. आता आपण वन बाय वन जे काय आता हे जे डिस्कस केले क्रायटेरिया,
याच्या क्रायटेरियाच्या बेसवरती आणखीन कोणकोणते सब टाईप पडतात हे आपण डिस्कस करू. सो फर्स्ट वन, लेट्स सी ऑन द बेसिस ऑफ कार्बन. कार्बनच्या पर्सेंटेज नुसार आपण किती स्टीलला आपण 3 टाईपमध्ये क्लासिफाय केलं. काय म्हटलं? ऑन द बेसिस ऑफ कार्बन, राईट. म्हणजे स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण जर तुम्ही कमी जास्त केलं तर या स्टीलला आपण 3 प्रकारामध्ये 3 टाइप्समध्ये डिवाइड करतो. विच आर दोज? नंबर 1 लो कार्बन स्टील, नंबर 2 मीडियम कार्बन स्टील, अँड थर्ड इज हाय कार्बन स्टील. ओके, लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील. आता या सगळ्यांना आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. पण एक पॉईंट तुम्हाला सांगतो या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ॲज द नेम सजेस्ट वी कॅन अंडरस्टँड लो कार्बन. लो कार्बन म्हणजे या स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण कमी असेल. मीडियम कार्बन मीन्स इन दिस स्टील carbon percentage is medium, and high carbon means in this carbon percentage is more. Okay, so what is the range of this particular carbon? That also we must know. पहिला बघा, low carbon steel. In this low carbon steel percentage of carbon is very low, that is about 0.08. जवळपास किती आहे? 0.08% to 0.3%. हे किती? साधारणतः 0.3% इतकं कार्बन असतं. त्याला आपण लो कार्बन स्टील म्हणतो. दुसरा आहे मीडियम कार्बन स्टील. मीडियम कार्बन स्टील मध्ये किती? अबाउट 0.3, दॅट इज 0.30% टू 0.6%, राईट. एवढं मीडियम कार्बन स्टील. आणि तिसरा जो आहे हाय कार्बन स्टील. इन द हाय कार्बन स्टील हाऊ मच? दॅट इज 0.6% टू 1.5 or sometime at most 2%, राईट. ही जी रेंज आहे ही पहिली रेंज आहे लो कार्बन स्टीलची, दुसरी रेंज आहे मीडियम कार्बन स्टीलची, आणि तिसरी रेंज आहे हाय कार्बन स्टीलची. ओके, जस्ट कीप इन माइंड. याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं, एक्सप्लेन करणार आहे आपण नंतर. तोपर्यंत फक्त हे पर्सेंटेज लक्षात ठेवा. हे पर्सेंटेज आपल्याला ऑनलाईन एक्झाममध्ये विचारले जातात. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट वी विल डिस्कस. सी ऑन द बेसिस ऑफ अमाऊंट ऑफ अलोइंग एलिमेंट अँड कार्बन. म्हणजे आता फक्त कार्बनच्या पर्सेंटेजवरती याला क्लासिफाय नाही करणार आपण, तर अलोइंग एलिमेंट किती आहेत ते पण गृहीत धरणार. आता अलोइंग एलिमेंटचा अर्थ काय असतो? फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो दॅट. अलोइंग एलिमेंट म्हणजे काय? स्टीलमध्ये तुम्ही कार्बन आणि आयर्न याच्या व्यतिरिक्त आणखीन काही एलिमेंट्स आपण ऍड करतो, जसं की निकेल असेल, निकेल, टंगस्टन, मॉलिब्डेनम, राईट. सो ऑल दीज एलिमेंट्स वी ऍड इन सर्टन अमाऊंट. हे बाकीचे एलिमेंट सुद्धा आपण स्टीलमध्ये काही प्रमाणात ऍड करत असतो. का करतो? कारण की यांच्यामध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी मला माझ्या स्टीलमध्ये पाहिजेत. सो दॅट्स वाय आय डू और आय सिम्पली ऍड दीज अलोइंग एलिमेंट इन टू द स्टील. ओके, तर अलोइंग एलिमेंटच्या ऍड करण्यावरनं सुद्धा आपण या स्टीलला 2 टाईपमध्ये क्लासिफाय केलं. 2 टाईप कोणत्या? पहिली टाईप आहे ती म्हणजे लो अलोय स्टील, आणि दुसरी आहे ती म्हणजे हाय अलोय स्टील. याचा अर्थ काय? सपोज इन द स्टील इफ द पर्सेंटेज ऑफ अलोइंग एलिमेंट इज लो, देन इट इज कॉल्ड एज अ लो अलोइंग स्टील. म्हणजे अलोय स्टील मध्ये जर का तुम्ही काय केलं, अलोइंग एलिमेंटचं प्रमाण कमी ठेवलं तर त्याला लो अलोय स्टील म्हणा. आणि हाय अलोय स्टील कधी म्हणणार? जर अलोइंग एलिमेंटचं प्रमाण जास्त असेल तर त्याला आपण हाय अलोय स्टील असं म्हणणार. ओके, सो सिम्पल इट इज. हे 2 क्लासिफिकेशन झाले. त्याच्यानंतर पुढचं आहे ऑन द बेसिस ऑफ डिऑक्सिडेशन. डिऑक्सिडेशन याच्या बेसिसवरती पण काही टाइप्स इथं पडलेले आपल्याला बघायला मिळतात. आता पहिली गोष्ट, व्हॉट इज मीन बाय डिऑक्सिडेशन? डिऑक्सिडेशनचा अर्थ लक्षात घ्या. फक्त एवढंच समजून घ्यायचं की डिऑक्सिडेशन होतं म्हणजे काय, की त्या मटेरियलमध्ये करोजन रेजिस्टन्स वाढवण्याचं काम हा करतोय, किंवा करोजन होणार नाही अशा पद्धतीनं अरेंजमेंट आपण करतोय, राईट. डिऑक्सिडेशन डिऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडेशन होणार नाही, आणि ऑक्सिडेशन झालं तर काय होत असतं? करोजन होत असतं. तर डिऑक्सिडेशन केलं तर करोजन होईल का? होणार नाही. मग अर्थ असा घ्यायचा आहे. ओके, सो दीज आर अगेन क्लासिफाइड इनटू सम टाइप लाईक रीम्ड स्टील्स, कील्ड स्टील्स, अँड सेमी कील्ड स्टील्स. ओके, these are some basic names or types of the steel on the basis of that particular deoxidation. Now next one, on the basis of grain coarsening characteristics. म्हणजे स्टील मध्ये असणारे जे काही ग्रेन्स आहेत, छोटे छोटे ग्रेन्स आहेत, तर त्याचे कोर्सनिंग कॅरेक्टरिस्टिक्स वरून आपण काय केलं, या स्टीलला 2 टाइप मध्ये डिवाइड केलं. नंबर 1 इज कोर्स ग्रेन्ड स्टील अँड सेकंड इज फाईन ग्रेन्ड स्टील. ओके, पहिला आहे तो म्हणजे कोर्स ग्रेन्ड स्टील आहे, आणि दुसरा म्हणजे फाईन ग्रेन्ड स्टील आहे. या दोघांना आपण क्लासिफाय केलेला आहे. तर कसं कसं आहे बघा, कोर्स ग्रेन्ड स्टील, फाईन ग्रेन्ड स्टील, राईट. कोर्स म्हणजे खरबडीत आणि फाईन म्हणजे स्मूथ. देन नेक्स्ट वन, ऑन द बेसिस ऑफ मेथड ऑफ मॅन्युफॅक्चर.
ऑन द बेसिस ऑफ मेथड ऑफ मॅन्युफॅक्चर. मॅन्युफॅक्चरिंगच्या मेथडवरती सुद्धा आपण याला 5 टाईपमध्ये डिवाइड केलं. कोणते कोणते आहेत बघा. बेसिक ओपन हर्थ, इलेक्ट्रिक फर्नेस, बेसिक ऑक्सिजन प्रोसेस, ऍसिड ओपन हर्थ अँड ऍसिड ब्लेस्मा. ओके, आता हे जे नावं दिलेले आहेत ना, हे नावं याच्यावरून आहेत की आपण त्या पर्टिक्युलर स्टीलला मॅन्युफॅक्चर कसं केलं, राईट. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपण काय यूज केलं किंवा कुठल्या फर्नेसमध्ये आपण त्याला मॅन्युफॅक्चर केलं, त्या बेसवरनं ही नावं दिलेली आहेत. जसं की बेसिक ओपन हर्थ. ओपन हर्थ ही एक ऍक्च्युली फर्नेस आहे, राईट. बेसिक ओपन हर्थ, तर बेसिक ओपन हर्थ मध्ये तुम्ही त्याला जर हीट ट्रीटमेंट दिली असेल आणि त्यापासून स्टील बनवलं असेल तर त्याला नावच दिलं आपण बेसिक ओपन हर्थ स्टील. त्यानंतर इलेक्ट्रिक फर्नेस, मग समजा फर्नेसमध्ये इलेक्ट्रिसिटी वापरून आपण मटेरियलला हीट केलेलं असेल त्याला इलेक्ट्रिक फर्नेस म्हटलं. देन बेसिक ऑक्सिजन प्रोसेस, देन ऍसिड ओपन हर्थ अँड ऍसिड ब्लेस्मा. ऑल दीज आर द टाइप्स ऑफ द फर्नेसेस. हे फर्नेसेसचे टाईप आहेत आणि त्याच्यावरून आपण काय केलं, त्या फर्नेसमध्ये या स्टीलला बनवलं म्हणून याला आपण नाव देऊन टाकलं की सॉरी, याचं नाव आपण स्टील देऊन टाकलं, त्या पर्टिक्युलर स्टील, राईट. म्हणजे इलेक्ट्रिक फर्नेस स्टील म्हणजे हे असं स्टील जे इलेक्ट्रिक फर्नेसमध्ये तयार झालं, लाईक दॅट. ओके. देन नेक्स्ट वन, ओपन डेप्थ हार्डनिंग. आता सॉरी, ऑन द बेसिस ऑफ ऑन डेप्थ ऑन द बेसिस ऑफ ऑन द डेप्थ ऑफ हार्डनिंग. डेप्थ ऑफ हार्डनिंग म्हणजे आपल्या स्टीलमध्ये हार्डनिंगची डेप्थ किती आहे त्या बेसवरती सुद्धा आपण याला क्लासिफाय केलं. पहिला टाईप आहे नॉन हार्डनेबल स्टील. म्हणजे असा स्टील ज्याची तो हार्डनेबलच नाही, म्हणजे तुम्ही काही करा त्याच्यावरती त्याची सरफेस हार्ड होईल का, होणारच नाही. ओके, नॉन हार्डनेबल. नॉन म्हणजे नाही, काय नाहीये, हार्ड नाही. काय हार्ड नाहीये, नॉन हार्डनेबल म्हणजे त्याची जी काही सरफेस आहे ती हार्ड होत नाही, त्याला आपण नॉन हार्डनेबल स्टील म्हटलं. देन नेक्स्ट वन, शॅलो हार्डनिंग स्टील. शॅलो म्हणजे उथळ. उथळ म्हणजे कसं असतं, एकदम वरच्या सरफेस वरती हार्डनेस आहे पण खाली डीप मध्ये हार्डनेस नाहीये, त्याला आपण शॅलो हार्डनिंग स्टील म्हणतो. देन नेक्स्ट वन इज अ डीप हार्डनिंग स्टील. डीप हार्डनिंग स्टील म्हणजे काय, किंवा एकदम खोलपर्यंत काय झालेलं आहे, हार्डनिंग झालेली आहे, राईट. दॅट इज कॉल्ड ॲज अ डीप हार्डनिंग स्टील. लक्षात राहील हे पण. आता नॉन हार्डनेबल स्टील, दुसरा शॅलो हार्डनिंग स्टील, नंतर डीप हार्डनिंग स्टील. 3 पॉइंट आले आपले. देन नेक्स्ट वन, ऑन द बेसिस ऑफ फॉर्म अँड यूज. ऑन द बेसिस ऑफ फॉर्म अँड यूज. तर फॉर्म अँड यूज म्हणजे कसं असतं की तुम्ही याला हे जे काही स्टील आहेत याचा फॉर्म कोणता आहे किंवा हे याचा यूज कुठे केला जातो त्या बेसवरती आपण याचे काही टाइप्स पाडलेले आहेत. फर्स्ट वन इज अ बॉयलर स्टील. नावातच एक गोष्ट क्लिअर होते, दिस पर्टिक्युलर स्टील वी यूज टू मॅन्युफॅक्चर बॉयलर्स. आता बॉयलर बनवण्यासाठी जे स्टील वापरले त्याला आपण बॉयलर स्टील म्हटलं, राईट. आता बॉयलर काय असतं, ऍक्च्युली हे बॉयलर बद्दल डिटेल तुम्हाला थर्मल इंजिनिअरिंग नावाचा सब्जेक्ट आहे आताच 3rd सेमिस्टरमध्ये, तिथं तुम्हाला जास्त डिटेलमध्ये शिकायला मिळेल. पण इथं 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. बॉयलर इज नथिंग बट इट इज अ मेकॅनिकल कंपोनंट विच इज युज्ड टू क्रिएट और टू कन्वर्ट स्टीम फ्रॉम द वॉटर आफ्टर हिटिंग. म्हणजे पाण्याला जर गरम केलं तर त्याची वाफ तयार होते आणि हे वाफ तयार करण्याचं काम ज्या डिव्हाइसमध्ये होतं, मेकॅनिकल डिव्हाइसमध्ये होतं, त्या डिव्हाइसला आपण बॉयलर असं म्हणतो. ओके. आणि सी द स्टील विच इज युज्ड टू मॅन्युफॅक्चर बॉयलर, सो दॅट्स वाय दॅट स्टील इज कॉल्ड ॲज अ बॉयलर स्टील्स. ओके. असे स्टील जे बॉयलर बनवण्यासाठी वापरले जातात म्हणून त्याला आपण बॉयलर स्टील असं नाव दिलं. ओके. देन नेक्स्ट वन, करोजन अँड हीट रेजिस्टंट स्टील. करोजन अँड हीट रेजिस्टंट स्टील, नावातच गोष्ट आहे. करोजन म्हणजे गंजणे, ओके. आणि हीट रेजिस्टन्स म्हणजे काय, ज्याच्यावरती हीट म्हणजे उष्णतेचा, हीटचा कसलाही परिणाम होत नाही, त्याला आपण हीट रेजिस्टंट स्टील असं म्हणतो. ओके. देन नेक्स्ट वन इज डीप हार्डनिंग स्टील. डीप हार्डनिंग स्टील म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर मटेरियलच्या सरफेस नुसतं वरती हार्डनिंग नाही, एकदम खोलपर्यंत हार्डनिंग केली जाते, त्याला आपण डीप हार्डनिंग स्टील म्हणतो. देन डीप चॉविंग स्टील ही पण एक टाईप आहे. देन इलेक्ट्रिकल स्टील्स, देन फ्री कटिंग स्टील्स. फ्री कटिंग स्टील कुठे वापरले जातात, कटिंग ऑपरेशनसाठी, याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे नंतर. देन स्ट्रक्चरल स्टील्स. स्ट्रक्चरल स्टील म्हणजे काय, दी स्टील्स विच आर युज्ड इन द कन्स्ट्रक्शन्स. कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये जे स्टील वापरलं जातं ना त्याला स्ट्रक्चरल स्टील म्हणतात. देन नेक्स्ट वन इज अ मशिनरी स्टील्स. मशिनरी स्टील मीन्स व्हॉट, द स्टील विच इज युज्ड टू मॅन्युफॅक्चर द मशिनरीज. मशिनरी म्हणजे वर्कशॉपमध्ये ज्या मशीन्स बनवलेल्या असतात त्याचे पार्ट बनवण्यासाठी जो स्टील वापरला त्याला आपण मशिनरी स्टील म्हटलं. ओके. देन नेक्स्ट वन इज टूल स्टील.
टूल स्टील मीन्स व्हॉट? द स्टील विच इज युज्ड टू मॅन्युफॅक्चर द टूल्स. म्हणजे वेगवेगळे टूल्स बनवण्यासाठी जे स्टील वापरलं त्याला आपण टूल स्टील असं म्हणतो. आता टूल म्हणजे काय? टूल मीन्स सिम्पली वी कॅन से दॅट इट इज अ इक्विपमेंट विच इज युज्ड टू कट द पार्ट. ओके, म्हणजे दुसरा एखादा पार्ट आहे आपल्याकडे त्याला कट करायचं, त्यासाठी जो स्टील आपण वापरला त्याला आपण टूल स्टील म्हणतो. राईट, म्हणजे टूलचा सिंपल अर्थ घ्यायचा झाला तर हत्यार है ना. जसं की चाकू, आपल्या घरामध्ये चाकू असतो, राईट, दॅट इज अ टूल. बट इन इंडस्ट्री देर आर सो मेनी कटर्स आर अवेलेबल, जस्ट लाईक मिलिंग कटर्स, टर्निंग ऑपरेशनसाठी टर्निंग कटर्स. कटर्स जे आहेत ना, तर हे सगळे टूल्स असतात आणि ते टूल बनवण्यासाठी आपण एक वेगळं स्टील वापरतो, त्याला आपण टूल स्टील म्हणतो. ओके, देन लास्ट वन इज अ स्पेसिंग स्टील. सो ऑल दीज आर द टाइप्स ऑफ द स्टील विच इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ इट्स फॉर्म अँड यूज. म्हणजे त्याची साईज शेप कशी आहे किंवा त्याचा वापर कसा आहे त्या बेसवरती हे क्लासिफिकेशन केलं. ओके, सो हिअर वी डिस्कस्ड ऑल द टाइप्स ऑफ द स्टील्स. हे फक्त स्टीलचे टाईप लक्षात ठेवा. याच्यावरती एक क्वेश्चन एक वेगळा पडतो, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला अभ्यास कसा करायचा लक्षात येईल. म्हणजे आता इथं बघा, इथं काय सांगितलं आपल्याला, एवढे टाइप्स बघायला मिळाले, पण हे कोणत्या बेसिसवरती आहेत? ऑन द बेसिस ऑफ फॉर्म अँड यूज. बरोबर, ऑन द बेसिस ऑफ फॉर्म अँड यूज. आता क्वेश्चन एक विचारला गेला होता एक मागच्या एक्झाम मध्ये, तो असा होता, बॉयलर स्टील्स, किंवा आपण असं म्हणू, थोडा वेगळा सांगतो, ऑन द बेसिस ऑफ फॉर्म अँड यूज, out of the following which steel is out of the following which steel is an example of on the basis of form and use classification. म्हणजे फॉर्म अँड यूजच्या बेसिसवरती खालच्यापैकी कुठला स्टील त्या क्लासचा आहे असं विचारलं गेलं, तर इथं खाली तुम्हाला काय दिलं जाईल, याच्यापैकी एखादं, समजा बॉयलर स्टील म्हणतील आणि वरचे बाकीचे डीप हार्डनिंग, शॅलो हार्डनिंग, नॉन हार्डनेबल, किंवा इकडे कुठलाही बाकीचे सांगतील आणि फक्त एक याच्यापैकी एक ठेवेल. मग आपल्याला काय करावं लागेल, याच्यापैकी एक जो आहे त्याला टिक करावं लागेल. राईट, म्हणजे हा ऑन द बेसिस ऑफ फॉर्म अँड यूज या टाईपच्या अंडर येणारा स्टील आहे असं त्याचा अर्थ होईल. ओके, लाईक दॅट, अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं म्हणजे कोणत्या बेसिसच्या अंडर कोणते कोणते टाईप येतात ते फक्त लक्षात ठेवा. ते लक्षात राहिलं तर बाकीचं जमून जातं. नाव नेक्स्ट वन. आता इथं आपण क्लासिफिकेशन बघितलं पूर्ण, म्हणजे वन बाय वन, म्हणजे हे सगळं क्लासिफिकेशन कुठलं होतं? ऑन द बेसिस ऑफ क्रायटेरिया. एका पर्टिक्युलर क्रायटेरियाच्या बेसवरती आपण त्याला काय केलं, क्लासिफाय केलं. आता पुढचा आणखीन एक पॉईंट आहे, दिस स्टील अगेन क्लासिफाईड इंटू सम टाईप. इथं एक छोटा चार्ट आहे, आता जे डिस्कस केलं ना त्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात. डबल बघा, स्टील, आता बघा, स्टील इज अगेन क्लासिफाईड इंटू लो अलॉय आणि हाय अलॉय. लो अलॉय स्टील, हाय अलॉय स्टील. आता हे कशामुळे झालं? लो अलॉय स्टील म्हणजे ज्याच्यामध्ये अलॉइंग एलिमेंटचं प्रमाण कमी आहे त्याला आपण लो अलॉय स्टील म्हणतो, आणि हाय अलॉय स्टील म्हणजे ज्याच्यामध्ये अलॉइंग एलिमेंटचं प्रमाण हाय आहे, जास्त आहे, त्याला आपण हाय अलॉय स्टील म्हणतो. देन नेक्स्ट वन, लो अलॉय. आता हा लो अलॉय पुन्हा आणखी किती टाईप मध्ये? 1 2 3 तीन टाईप मध्ये क्लासिफाय झाला. कसं काय? ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज ऑफ कार्बन, कार्बनच्या प्रमाणावरून आपण याला क्लासिफाय केलं. कुठले कुठले आहेत बघा, लो कार्बन स्टील, कारण की कार्बनचं प्रमाण कमी आहे. मीडियम कार्बन स्टील, कार्बन पर्सेंटेज इज मीडियम, अँड हाय कार्बन स्टील वेअर percentage of carbon is high. So these are the main types of low alloy steel. Then next one, this low alloy again classified into two type, plain carbon steel and second is high strength or low alloy. Then medium carbon steel पुन्हा दोन टाइप मध्ये, प्लेन कार्बन स्टील आणि हीट ट्रीटेबल. हीट ट्रीटेबल म्हणजे असे स्टील ज्याच्यावरती हीट ट्रीटमेंट आपण करू शकतो. आता हीट ट्रीटमेंट का करायचं असतं वगैरे हे आपण सगळ्यात शेवटच्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहे, कारण की शेवटच्या चॅप्टरचं नावाचं हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस. इथे थोडक्यात तुम्हाला सांगतो हीट ट्रीटमेंट काय असतं. हीट ट्रीटमेंट एक अशी प्रोसेस असते ज्याच्यावरती आपण काय करतो, मटेरियलला गरम करतो, हीट करतो. राईट, फॉर व्हॉट पर्पज वी हीट इट? in order to simply increase certain properties of the material, we just do the heating on the material for certain time period. We hold that material at that temperature for certain time period and then we cool it up to room temperature by using certain medium. That process is called as heat treatment process. Okay, ते आपण बघूया शेवटच्या चॅप्टर मध्ये हे डिस्कस करायचं. देन दिस हाय कार्बन स्टील वरचा, दिस हाय कार्बन स्टील अगेन क्लासिफाईड इंटू टू, दॅट इज प्लेन अँड टूल. राईट, आणि हाय अलॉय स्टील क्लासिफाईड इंटू टूल अँड स्टेनलेस स्टील. म्हणजे हे टूल स्टील आणि स्टेनलेस स्टील हे काही टाईप आहेत. यातल्या मॅक्सिमम गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्यात. याच्यामध्ये जे आपण डिस्कस हे जे सांगतोय तुम्हाला याच्यातलं सगळं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे हे लो अलॉय स्टील आपण शिकणार आहे, त्याच्यानंतर मीडियम कार्बन स्टील आपण घेणार आहे, हाय कार्बन स्टील पण आपल्याला शिकायचं आहे,
त्याच्यानंतर टूल स्टील बद्दल खूप जास्त आपल्याला शिकायचं, टेनलेस स्टील बद्दल पण डिटेल आपल्याला शिकायचं आहे, आणि प्लेन कार्बन स्टील सुद्धा शिकायचं आहे. म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. ओके, ऑल द प्लेन कार्बन स्टील वी हॅव टू डिस्कस. नाव व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, लो अलॉय अँड हाय अलॉय हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल काय करायचं आहे, what is the meaning of this particular type, number one. Number two is what is the percentage of chemical content, what are the properties, what are the applications, is there any advantages or disadvantages, that also we have to discuss under this point. Okay, तर हे क्लासिफिकेशन आपण स्टीलचं बघितलं, राईट. फक्त याचे टाइप्स वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता जे मी इथं बॉक्समध्ये ठेवलंय सगळं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्यात वन बाय वन, एक एक करून आपल्याला सगळं डिस्कस करायचं. सो लेट्स स्टार्ट. सी, सगळ्यात पहिल्यांदा ॲज युजल आपण लो अलॉय स्टील आहेत ना, म्हणजे हे लो अलॉय पासून लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. ते पहिल्यांदा आपण शिकूया. ओके, सी, आता बघा आपला पहिला प्लेन कार्बन स्टील आहे, ते बोललो आपण. दिस प्लेन कार्बन स्टील, अगेन दिस प्लेन कार्बन स्टील क्लासिफाईड इंटू दिस थ्री टाइप्स. प्लेन कार्बन स्टील किती टाइप मध्ये क्लासिफाय झाला, ह्या तिघांमध्ये, म्हणजे लो अलॉय, मीडियम अलॉय आणि हाय अलॉय स्टील, याच्यात तो क्लासिफाय झालेला आहे. वी विल डिस्कस वन बाय वन, एक एक करून आपण डिस्कस करूया. ठीक आहे, बघा प्लेन कार्बन स्टील क्लासिफाईड इंटू थ्री टाइप्स, तीन टाइप मध्ये याचं क्लासिफिकेशन झालंय. विच आर दोज व्हॉट इज द क्लासिफिकेशन? सी, low carbon steel or mild steel, that is classified in this particular type, percentage of carbon is 0.008 to 0.03 0.30% carbon. Okay, 1 minute before this slide I gave some information regarding low carbon steel. That was what I think I remember I have written there 0.08 to 0.3%. That was wrong. Okay, लो कार्बन स्टील मध्ये पर्सेंटेज किती कार्बनचं हे लक्षात ठेवा. मी मागच्या वेळी जे नोट केलं लिहिलं होतं ना, ते थोडंसं एक झिरो कमी लिहिला होता, तो फक्त हा लक्षात असू द्या. ओके, कीप इन माइंड लो कार्बन स्टील इन विच पर्सेंटेज ऑफ कार्बन मस्ट बी 0.008 to 0.30%. Okay, then medium carbon steel where the percentage of carbon is about 0.30 to 0.60%, and last one is a high carbon steel in which 0.6 to 2% carbon. So these are the percentage of carbon which you have to keep in mind regarding the plain carbon steel. Okay, हे प्लेन कार्बन स्टील बद्दल आपण डिस्कस केलं. आता काय करायचंय, याच्याबद्दल वन बाय वन पॉईंट वाईज जायचं आपल्याला. म्हणजे लो कार्बन स्टील मध्ये कार्बन किती आहे ते तर कळलं, पण त्याचे यूज काय, त्याचे प्रॉपर्टीज काय, त्याचे ऍप्लिकेशन्स काय, सगळं सगळं आपल्याला प्रत्येकाचं डिस्कस करायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट वन, दॅट इज लो कार्बन स्टील. लो कार्बन स्टीलचा आपण सुरू करू. बघा हिअर ऑन द स्क्रीन यू आर एबल टू सी द लो कार्बन स्टील, राईट. सी, दिस इज दिसतंय low carbon steel. Now our target is to just explain regarding some points regarding this low carbon steel. low carbon steel बद्दल आपल्याला सांगायचं की बाबा कार्बनचं प्रमाण किती आहे, त्यानंतर पर्सेंटेज किती आहे, त्यानंतर प्रॉपर्टीज काय आणि ऍप्लिकेशन्स काय. सो लेट स्टार्ट. सो नंबर वन, सी लो कार्बन स्टील. हिअर व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ कार्बन. या स्टीलमध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती असतं, मी ऑलरेडी सांगितलं, आता आपण बघितलं ना, 0.008 टू 0.3%. तेच पर्सेंटेज असतात. आता लो कार्बन स्टील मध्ये इथं जरी म्हटले असेल त्यांनी किती 0.01 टू 0.3% कार्बन, दॅट इज कॉल्ड एज अ low carbon steel or also called as a mild steel. Okay, that is also correct. म्हणजे इथं लगेच चुकलेलं आहे असं म्हणायची गरज नाही. ओके, म्हणजे 0.01 टू 0.3% एवढं कार्बन मध्ये, लो कार्बन स्टील मध्ये हे पर्सेंटेज कार्बनचं आपल्याला बघायला मिळतं. ओके, आता बघा एक्स्ट्रीम पॉईंट तर 0.3 आहे, पण मिनिमम पॉईंट जर तो थोडा व्हॅरी केला, 0.01 म्हणा किंवा 0.008 म्हणा, दॅट इज ओके, नो प्रॉब्लेम. ओके, दोन्ही पण व्हॅल्यू एक्सेप्टेड आहेत. एवढंच पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा. नाही, नाव नेक्स्ट पॉईंट इज प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज काय काय आहेत, सगळ्यात पहिली आणि महत्वाची प्रॉपर्टी काय, दिस स्टील इज अ सॉफ्ट, डक्टाईल अँड मॅलिएबल. हा कसा आहे, हा स्टील हा सॉफ्ट आहे, मऊ आहे, डक्टाईल आणि मॅलिएबल आहे. डक्टाईलचा अर्थ काय, बाय ऍप्लिकेशन ऑफ टेन्साइल ट्रेस or by application of pull force it can be converted into thin wire.
समजा एखाद्या लो कार्बन स्टीलवरती जर तुम्ही पुल म्हणजे ओढणारा फोर्स टाकला, पुल फोर्स टाकला, तर त्याचं काय होतं, त्याचं एका छोट्याशा स्मॉल डायमीटर पिनमध्ये किंवा सॉरी पिन नाही तारेमध्ये स्मॉल डायमीटर वायरमध्ये जर त्याचं फॉर्मेशन झालं तर त्याला आपण म्हणतो की ते डक्टाईल आहे. आणि मॅलिएबल मीन्स व्हॉट, when the force is applied on the material then it will convert it into flat sheet, that is called as a malleable material. Okay, हे पॉइंट लक्षात असू द्या. स्टील सॉफ्ट आहे, डक्टाईल आहे, मॅलिएबल आहे. देन नेक्स्ट वन, गुड फॉर्मिंग प्रॉपर्टीज. याची फॉर्मिंग प्रॉपर्टी कशी आहे, चांगली आहे, म्हणजे याच्यापासून आपण वेगवेगळे पार्ट सहज बनवू शकतो. देन नेक्स्ट वन, इट कॅन बी इझिली फोर्ज्ड अँड वेल्डेड, म्हणजे याच्यावरती आपण फोर्जिंग करू शकतो, आपण वेल्डिंग पण करू शकतो. ओके, इट कॅन बी फोर्ज्ड अँड वेल्डेड, याच्यावरती फोर्जिंग करता येतं, वेल्डिंग करता येतं. देन नेक्स्ट वन, माइल्ड स्टील कॅन बी मॅग्नेटाइज्ड परमनंटली, म्हणजे माइल्ड स्टीलवरती मॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा याच्यावरती मॅग्नेटायझेशन तुम्ही परमनंटली करू शकता. देन नेक्स्ट वन, नेक्स्ट प्रॉपर्टी, इट कॅन नॉट बी इझिली हार्डन्ड अँड टेम्पर्ड. आता हार्डनिंग ही एक प्रोसेस आहे, टेम्परिंग ही सुद्धा हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे. या दोन्ही प्रोसेस आपल्याला लास्ट चॅप्टरमध्ये हीट ट्रीटमेंट ऑफ द स्टील्स म्हणून एक चॅप्टर आहे शेवटचा 6वा, त्यात आपण डिस्कस करणार आहे. पण तोपर्यंत तुम्हाला थोडं सांगतो. हार्डनिंग इज अ प्रोसेस बाय डुईंग इट ऑन द स्टील बिकम्स हार्ड. हार्डनिंग नावातच क्लिअर होतं. हार्डनिंग ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये जर तुम्ही हीट ट्रीटमेंट केली, या मटेरियलला गरम केलं एका ठराविक टेम्परेचर पर्यंत आणि थंड केल्यानंतर तर तो पार्ट हार्ड होतो, त्या प्रोसेसला आपण हार्डनिंग म्हणतो. राईट. तर ही लो कार्बन स्टीलवरती आपण काय म्हटलंय, कॅन नॉट बी इझिली हार्डन, म्हणजे याच्यावरती लो कार्बन स्टीलला सहजपणे आपण त्याच्यावरती हार्डनेस वाढवू शकत नाही किंवा त्याची हार्डनिंग प्रोसेस करू शकत नाही. आणि टेम्परिंग काय असतं, तर टेम्परिंग ही अशी प्रोसेस आहे बघा, पहिल्यांदा टेम्परिंग ही प्रोसेस आहे की जी हार्डनेस किंवा हार्डनिंग ज्या मटेरियलवरती केलेलं असतं त्या मटेरियलवरती आपण टेम्परिंग करतो. ओके, का करतो, बिकॉज when we do the hardening process at that time internal traces or internal gases will create inside the material, म्हणजे त्या मटेरियलच्या आतमध्ये इंटरनल ट्रेसेस डेव्हलप होतात आणि त्या जर तसेच राहिले तर ते मटेरियल लवकर फेल होतं. बरोबर आहे. मग आपण काय करतो, ते इंटरनल ट्रेसेस काढून टाकण्यासाठी टेम्परिंग प्रोसेस करतो. ओके, कीप इन माइंड. नेक्स्ट वन, इट हॅज ब्राईट फायबरस स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर कसं आहे, फायबरस स्ट्रक्चर आहे, ब्राईट आहे आणि फायबरस स्ट्रक्चर आहे. देन नेक्स्ट वन, इट इज टफर अँड मोर इलॅस्टिक दॅन रॉट आयर्न. इट इज मोर टफर अँड मोर इलॅस्टिक, म्हणजे कसं आहे, लो कार्बन स्टील हा टफर आहे. टफर म्हणजे काय, टफ आहे, टफ. ओके, टफचा अर्थ असा घ्यायचा आपल्याला की जर त्याच्यावरती एनर्जी आपण टाकली तर ती सगळीच्या सगळी एनर्जी तो ऍब्सॉर्ब करतो न तुटता, त्याला आपण टफ म्हणतो. आणि मोर इलॅस्टिक म्हणजे काय, तो इलॅस्टिक आहे, याचा अर्थ वेन फोर्स इज अप्लाइड इट विल चेंज द डायमेन्शन्स, बट फोर्स आर टेकन ऑफ देन अगेन इट विल कम टू ओरिजिनल डायमेन्शन्स. ओके, फोर्स टाकले की डायमेन्शन त्याचे बदलतात आणि फोर्स काढून घेतला तर ते पुन्हा ओरिजिनलला येतो, त्याला आपण म्हटलं इलॅस्टिक. तर लो कार्बन स्टीलमध्ये ही प्रॉपर्टी चांगली आहे. देन मेल्टिंग पॉइंट ऑफ द लो कार्बन स्टील इज 1400 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 1400 डिग्री सेल्सिअस हा लो कार्बन स्टीलचा मेल्टिंग पॉइंट टेम्परेचर आहे. मेल्टिंग पॉइंट टेम्परेचर मीन्स व्हॉट, द मेल्टिंग पॉइंट टेम्परेचर मीन्स द टेम्परेचर ॲट विच मटेरियल स्टार्ट मेल्टिंग, म्हणजे ज्या टेम्परेचरला मटेरियल मेल्ट होतं, वितळतं, त्याला मेल्टिंग पॉइंट टेम्परेचर आपण म्हणतो. ओके, देन नेक्स्ट वन, अल्टिमेट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वॅरीज फ्रॉम 8 टन पर सेंटीमीटर स्क्वेअर टू 12 टन पर सेंटीमीटर स्क्वेअर. अल्टिमेट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, या लो कार्बन स्टीलचा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किती आहे, हा दॅट इज 8 टन पर सेंटीमीटर स्क्वेअर टू 12 टन पर सेंटीमीटर स्क्वेअर, या रेंजमध्ये तो आहे असतो. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आल्या बऱ्याचशा गोष्टी की लो कार्बन स्टील त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या. ओके, आणखीन एक आहे, टेन्साईल स्ट्रेंथ इज बेटर दॅन द कास्ट आयर्न. याची टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ती कास्ट आयर्न पेक्षा कशी आहे, चांगली आहे, उत्तम आहे. ओके, keep in mind all these points. Now one more thing we have to discuss here, that is applications also. Okay, applications पण आहेत काही, ते आपण applications पण याचे बघूया की काय होतंय नेमकं याच्यामध्ये. आणि एक पॉईंट राहिला होता आपला, दे आर गुड फॉर कोल्ड वर्किंग पर्पज. हे कशासाठी चांगले आहेत, दे आर युज्ड or they are good for cold working purpose, cold working working purpose as well as rolling into sheet. हे दोन्हीचा अर्थ समजून घेऊ आपण. कोल्ड वर्किंग प्रोसेस म्हणजे काय
की अशी प्रोसेस किंवा असा पर्पज जेव्हा की मटेरियलवरती कसल्याही प्रकारचं टेम्परेचर न देता फक्त फोर्स अप्लाय करून आपण त्याला डिफरंट शेपमध्ये कन्वर्ट करतो. कोल्ड वर्किंग प्रोसेस मीन्स व्हॉट? द प्रोसेस इन विच मटेरियल इज हॅमर्ड विदाउट गिविंग or without supplying any type of temperature to it and converting into different shapes. म्हणजे मटेरियलला आपण कसल्याही प्रकारचं टेम्परेचर देत नाही, फोर्जिंग ऑपरेशन करत नाही, टेम्परेचर देत नाही, पण नुसतं हॅमरिंग करतो आणि त्याला वेगवेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करतो. त्याला आपण कोल्ड वर्किंग प्रोसेस म्हटलो. ओके. अँड रोलिंग मीन्स दिस जस्ट रोल ऑन द मटेरियल अँड कन्वर्ट इट इन टू शीट. एका थिन शीटमध्ये त्यांना कन्वर्ट करणं याला आपण रोलिंग ऑपरेशन म्हटलं. ऍप्लिकेशन्स. नाव वी हॅव टू डिस्कस द ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन म्हणजे काय? युजेस. याचा कुठं वापर करायचा हे नीट लक्षात ठेवा की याचा वापर कुठं कुठं होतो. फक्त आपल्याला ॲप्लिकेशन्स मेन पॉईंट लक्षात ठेवायचे. इट इज युज्ड फॉर वायर अँड ऑइल पॅन्स. वायर बनवण्यासाठी आपण लो कार्बन स्टीलचा वापर करतो. ऑइल पॅन म्हणजे ऑइलचे जे काही कंटेनर आहेत ना, ते कंटेनर बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. देन इट इज युज्ड फॉर बॉयलर प्लेट, सीमलेस बॉयलर ट्यूब्स. म्हणजे बॉयलर जो पार्ट आहे, बॉयलरच्या ज्या प्लेट्स आहेत किंवा बॉयलरच्या ज्या ट्यूब्स आहेत, त्या ट्यूब बनवण्यासाठी पण आपण लो कार्बन स्टीलचा वापर करतो. आणखीन दे आर ऑल्सो युज्ड फॉर क्रँक ॲक्सल. राईट. क्रँक ॲक्सल बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. राईट. दिस इज द पार्ट ऑफ द ऑटोमोबाईल व्हेकल. गाडीचा पार्ट आहे हा. देन वी कॅन मॅन्युफॅक्चर गिअर्स, वॉल्स, रेल्वे ॲक्सल्स ॲज वेल ॲज कटिंग रॉड्स फ्रॉम द लो कार्बन स्टील. म्हणजे हे सगळे पार्ट आपण लो कार्बन स्टील पासून बनवतो. ओके. हे पॉईंट लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात घ्या की लो कार्बन स्टीलमध्ये महत्वाचे काय काय पॉईंट आहेत की तुमचं हे मेल्टिंग पॉईंट लक्षात ठेवा, हे त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ लक्षात ठेवा, कारण की हे आपल्याला एक्झाममध्ये विचारली जाते. राईट. व्हॉट इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ द लो कार्बन स्टील? मग तिथं ऑप्शन असतील 4, त्यापैकी एक हा 1400 वाला पण असेल, तर त्या अशा केसमध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ओके. सो आफ्टर गेटिंग और आफ्टर नोईंग द लो कार्बन स्टील, नेक्स्ट पॉईंट वी विल डिस्कस नाव, दॅट इज मीडियम कार्बन स्टील. आता आपण पुढचा पॉईंट बघूया, मीडियम कार्बन स्टील. ॲज युज्युअल मीडियम कार्बन स्टीलचं पर्सेंटेज किती आहे कार्बनचं? मीडियम कार्बन स्टीलमध्ये 0.30 to 0.60. भले इथं 7 जरी असेल तरी आपण पहिल्यांदा आपण मेन्शन केलंय याच्या आधीच किती 0.60 इट्स द मॅक्सिमम. राईट. दॅट इज 0.3 to 0.6%. दॅट मच कार्बन पर्सेंटेज प्रेझेंट इन मीडियम कार्बन स्टील. नाव वी विल टॉक अबाउट द इट्स प्रॉपर्टीज. याचे गुणधर्म कोणते कोणते काय 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 आहे याच्या मीडियम कार्बन स्टीलमध्ये? सी, दे हॅव इंटरमिडिएट प्रॉपर्टीज टू दोज ऑफ लो कार्बन स्टील अँड हाय कार्बन स्टील. म्हणजे काय याचं असं म्हणणं आहे की मीडियम कार्बन स्टीलमध्ये लो कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी असतात त्याच्या मधल्या प्रॉपर्टी इथं मीडियम मध्ये असतात. इंटरमिडिएट म्हणजे दोघांच्या मधल्या, म्हणजे कोणाच्या? लो कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील. कारण की लो कार्बन स्टील मध्ये कार्बन कमी असतो, हाय मध्ये जास्त असतो. मग आपल्या मीडियम मध्ये काय असेल? इंटरमिडिएट म्हणजे मधला, है ना, जास्ती पण नाही आणि कमी पण नाही, मध्यम. मग प्रॉपर्टी मध्ये पण तसंच आहे. म्हणजे समजा आपण वर सांगितलं की लो कार्बन स्टील इज डक्टाईल, तो खूप डक्टाईल होता. मग मीडियम कार्बन स्टील हा खूप डक्टाईल असेल का? नाही, तो त्याच्यापेक्षा कमी डक्टाईल असेल. राईट. म्हणजे मीडियम कार्बन स्टील इज लेस डक्टाईल दॅन द लो कार्बन स्टील अँड हाय डक्टाईल दॅन द हाय कार्बन स्टील. कारण की हाय कार्बन स्टीलमध्ये हार्डनेस जास्त असते, मीडियम मध्ये हार्डनेस कमी असते आणि लो कार्बन स्टीलमध्ये तर आणखीन कमी हार्डनेस असते. ओके. दॅट्स वाय दिस इंटरमिडिएट. लक्षात ठेवा फक्त की ज्या काही लो कार्बन स्टीलच्या प्रॉपर्टी असतील आणि मीडियम कार्बन स्टीलच्या असतील त्याच्यामध्ये थोडासा तफावत असणार आहे, चेंजेस असणार आहेत. कसं काय? कारण की लो कार्बन स्टीलमध्ये कार्बन कमी असल्यामुळे त्याची हार्डनेस कमी असते, टफनेस कमी असते, त्याची सॉफ्टनेस जास्त असते. ज्या गोष्टी तिथं म्हणजे लो कार्बन स्टीलमध्ये जास्त आहेत त्या मीडियममध्ये कमी असतील, आणि ज्या गोष्टी किंवा ज्या प्रॉपर्टीज लो कार्बन स्टीलमध्ये जास्त कमी आहेत तर त्या मीडियम कार्बन स्टीलमध्ये जास्त असतील. ओके. पण जेव्हा आपण हाय कार्बन सोबत कम्पेअर करू तेव्हा आणखीन त्याच्यामध्ये व्हेरिएशन येईल. ठीक आहे, आपण बघू वन बाय वन. देन सेकंड, मीडियम कार्बन स्टील, they are how they are hard, they are medium hard and not so ductile and malleable. ऑलरेडी सांगितलं मी की मीडियम कार्बन स्टील हा जास्त हार्ड नाहीये, तो मॉडरेट हार्ड आहे, मध्यम आहे. कारण की आपल्या लो कार्बन स्टील सारखं कमी कार्बन नाहीये आणि हाय कार्बन स्टील सारखं जास्त कार्बन नाही, मध्यम आहे ना, म्हणून मध्यम प्रॉपर्टी पण मध्यम असणार. नेक्स्ट वन, they are medium tough
म्हणजे जे कसं आहेत ते टफ पण आहेत, पण कसे मध्यम टफ आहेत. स्लाइटली डिफिकल्ट टू मशीन, वेल्ड अँड हार्डन. ओके, हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. देन दे आर स्ट्रॉंगर दॅन माइल्ड स्टील. दे आर स्ट्रॉंगर दॅन माइल्ड स्टील. माइल्ड स्टील पेक्षा जास्त स्ट्रॉंगर आहे, म्हणजे आपल्या लो कार्बन स्टील पेक्षा हे जरा जास्त स्ट्रॉंग आहे. कार्बन जास्त आहे ना, म्हणून हे जरा जास्त स्ट्रॉंग आहे. देन इट हॅज ग्रेटर टेन्साईल स्ट्रेंथ अँड मोर हार्डनेस दॅन द माइल्ड स्टील. याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेंथ पण जास्त आहे आणि हार्डनेस पण जास्त आहे. देन नेक्स्ट वन, इझिली वर्केबल. इझिली वर्केबल म्हणजे याच्यावरती आपण कुठली वर्किंग प्रोसेस सहज करू शकतो. अँड कॅन बी इझिली रोल्ड अँड फोल्ड. आपण याच्यावरती रोलिंग ऑपरेशन करू शकतो, फोर्जिंग ऑपरेशन करू शकतो. रोलिंग म्हणजे काय, आपण याच्यावरती रोलिंग केलं की याच्यापासून शीट तयार होते. आणि दुसरं फोर्जिंग. फोर्जिंग ऑपरेशन म्हणजे काय, तर फोर्जिंग म्हणजे तुम्ही त्याला हीट देता, गरम करता आणि काय करता, त्याला वेगवेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करतो आपण हॅमरिंग करून, राईट. मग या मीडियम कार्बन स्टीलला आपण आणखीन एक नाव दिलेलं आहे, काय, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ मशिनरी स्टील बिकॉज इट इज युज्ड इन द मशीनिंग और टू मॅन्युफॅक्चर द मशीन पार्ट्स. ओके, ते ॲप्लिकेशन प्रॉपर्टीज झाल्या. नाव ॲप्लिकेशन्स ऑफ दिस मीडियम कार्बन स्टील कुठं वापरायचं, आपण ऑलरेडी नाव दिलेलं मशिनरी स्टील, म्हणजे हे मशिनरी बनवण्यासाठी वापरणार. कुठं कुठं, दे आर युज्ड फॉर रेल्स, स्प्रिंग, ब्रेक लिव्हर्स. ओके, म्हणजे रेल्स, स्प्रिंग्स आणि ब्रेक लिव्हर्स बनवण्यासाठी याचा वापर आपण करतो. देन ऑल्सो इट इज युज्ड फॉर रायफल बॅरल्स, गन पार्ट्स अँड गिअर व्हील्स. म्हणजे रायफल, आपली बंदूक असते ना, बंदुकीचं बॅरल बनवण्यासाठी, बंदुकीची नळी ती बनवण्यासाठी. नंतर गन पार्ट्स अँड गिअर व्हील्स हे बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. तसंच दे आर ऑल्सो युज्ड फॉर फोर्जिंग लाईक टर्बाइन बकेट्स, पिनियन्स, शाफ्ट कपलिंग, नट अँड bolts. All these are the parts we can manufacture from the medium carbon steel. या सगळ्या ॲप्लिकेशन्स आहेत या मीडियम कार्बन स्टीलचे. आता हे दोन झाले. हाय कार्बन स्टील राहिला, तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. ओके.